नमस्कार. गुलाबजाम तर आपण कधी नाही कधी सणासुदीक गोड म्हणून करतोच, पण आज मी केलंय उपवासाचे रताळ्याचे गुलाबजाम. रताळी स्वच्छ धुवून कुकरमध्ये घातले, 2 वाटी पाणी घातलंय. पाणी जास्त घालता नये, नाहीतर रताळी शिजान खिरमाट होतला. रताळी अर्धी बुडती तितक्याच पाणी घालायचं आणि मोठ्या गॅसवर 3 शिट्टे करून घेतले. कुकर थंड झाल्यावर रताळ्याचे साला काढून किसणीने किसून घेतलंय. मग ह्याच्यात वाटीभर मिल्क पावडर म्हणजे दूध पावडर घालून मिक्स करून घेतलंय. वायच तुपाचो हात लावायचो म्हणजे व्यवस्थित हाताक चिकटणार नाही. नंतर ह्याचे मध्यम आकाराचे गुलाबजाम करून घेतले. हे गुलाबजाम मस्त गुळगुळीत होतात, अजिबात ह्याका चिरे पडत नाही. गुलाबजाम करून झाल्यावर कढईत दूध पावडरच्या दुप्पट म्हणजे 2 वाटी साखर, 1.5 वाटी पाणी, 2 वेलची आणि केशर घेतलंय. केशर नाही घातलास तरी चालता. साखर वितळासर पाणी कडवून गॅस बंद केलंय. गॅसवर तवो ठेवून त्याच्यात तूप घातलंय आणि बारीक गॅसवर परतून गुलाबजाम चांगले लाल होईसर भाजून घेतलंय. वायच पाक गरम असतानाच पाकात घालून 2 तास मुरवून घेतलंय. मस्त मऊ लुसलुशीत रसरशीत असे रताळ्याचे गुलाबजाम तयार.